बार्शी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे पराभूत उमेदवार राजेंद्र राऊत यांनी कार्यकर्त्यांचा चिंतन मेळावा घेतला। राजेंद्र राऊत यांच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी महायुतीच्या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांचा राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत हा मेळावा घेण्यात आला। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी राजेंद्र राऊत यांचा 6000 मतांनी पराभव केला। मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पराभवाची कारणे या मेळाव्यात मांडलीत। आमचा पक्ष मोठा झाला होता, अंतर्गत नाराजगीतून आपला पराभव झाल्याचा कयास राऊत यांनी काढलाय। बार्शीतील जनतेने अफाट प्रेम केले, मात्र माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याच्यात दुरुस्ती करणार असल्याची प्रांजळ कबुली देखील राऊत यांनी दिली। मुळातच ही निवडणूक लढवत असताना जो आमचा पराभव या ठिकाणी झाला, आमची पार्टीच एवढी मोठी झालेली होती की थोडं अंतर्गत काही क्लब होते आणि एकमेकाच्या नाराजीतून हे या ठिकाणी आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं। परंतु या ठिकाणी या तालुक्यातील जनतेनं आमच्यावरती सुरुवातीपासून अफाट प्रेम केलेलं आहे आणि जी काही कामाची पद्धत आहे माझी, उलट माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील किंवा काही अनावधानी काही गोष्टी राहिल्या असतील, ह्याच्यामध्ये आणखीन त्याचं एक पूर्ण माहिती घेऊन काय चुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये दुरुस्ती करून जी काही मी कामाची पद्धत आहे माझ्या, आता योगायोगानं माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार पण आहे, राज्य सरकारमध्ये पण एवढी बहुमतानं सत्ता आलेली आहे। आज देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा आहेत, या तिघांबरोबरही माझे सलोख्याचे संबंध आहेत चांगले, सगळ्यांनाच माहिती आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचं सहकार्य मला लागतंय। त्यामुळं जी कामाची माझी पद्धत आहे त्याच्यामध्ये आणखीन दुप्पट वाढ होऊन ज्या ज्या काही गोष्टी मला शक्य आहेत त्या तालुक्याच्या हिताच्या, त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून रात्रीचा दिवस करून आणखीनही मेहनत घेऊन या तालुक्यातल्या जनतेची मनं जिंकण्याचा मी निश्चितपणानं प्रयत्न करेन।